नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळचं नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये जे धर्मांतराचं प्रकरण घडलंय ते सध्या खूप गाजतंय. या कॉर्पोरेट कंपनीमध्ये आपल्या अधिकारांचा गैरवापर करत काही टीम लिडर्सनी, काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांच्या सबऑर्डिनेट्सना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे बळजबरी करून त्यांचं ब्रेन वॉश करून पद्धतशीरपणे ब्रेन वॉश करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केलंय, जबरदस्ती केली आहे, असं त्या घटनेत समोर येत आहे. आता ह्या सगळ्यामध्ये चौकशी सुरू झाली आहे, त्याच्यामध्ये संशयितांना पकडलं गेलेलं आहे, पोलीस तपास सुद्धा सुरू आहे. परंतु ह्या सगळ्या प्रकरणाने काही मूलभूत प्रश्न उभे केलेत. मुळात ही जी धर्मांतराची पिलावळ किंवा धर्मांतराचे जे प्रकरण सुरू होती ती काही आतापर्यंत छोट्या गावखेड्यामधली धर्मांतर असते किंवा छोट्या पातळीवरची धर्मांतर असते इथपर्यंतच सीमित होती. परंतु आता हे प्रकरण एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीपर्यंत जाऊन पोहोचलंय. हे का झालं, कशामुळे झालं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं, इथपर्यंत रॅकेट चालवण्यापर्यंत ह्यांचे पाठीराखे आहेत कोण? एवढं मोठं रॅकेट जे चाललं गेलं ते पाठीराखे नेमके आहेत कोण? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आजही कायम आहे की या सगळ्या प्रकरणांनंतर सुद्धा हिंदू गप्पच राहणार का? हे सगळे प्रश्न आपल्याला पडलेत आणि या प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. हो, नमस्कार सर. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की मुळात हे प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्रभर या प्रकरणाने प्रचंड धक्काच दिलेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? आपण एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहात, आपली पहिली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की याला आज कॉर्पोरेट जिहाद किंवा ह्या नावांनी संबोधलं जातंय, परंतु मुळात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक मुसलमानाची दोन कर्तव्य असतात. एक पहिली गोष्ट म्हणजे की त्याने स्वतःच्या धर्माचं पालन करणं आणि दुसरं म्हणजे की जे काफिर आहेत त्यांना आपल्या धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं आणि शेवटी मग ते नाही आले तर त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारणं. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही आज नाशिकमध्ये पहिल्यांदा समोर जरी आलेली असली तरी सुद्धा ही प्रकरणं काय नवीन आहेत अशातला भाग नाहीये. ह्या प्रकरणांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर अशा प्रकरणांचा इतिहास फार जुना आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राला विशेष करून जे सतत पुरोगामी आणि ह्या सगळ्या दृष्टीने गोष्टी करत असतात. इव्हन आज शरद पवारांनी म्हटलंय की वारकरी संप्रदायात सुद्धा 60% लोक जे आहेत ते जातीवादाचा पुरस्कार करतात किंवा धर्मांध लोकांचा पुरस्कार करतात. म्हणजे एकीकडे हे सगळं सांगायचं आणि हे धर्मांध जे करतात त्याच्याविषयी मात्र बोलायचं नाही. आणि आपल्याकडे आपण बघतो पहलगाम सारखा हल्ला झाला, त्या ठिकाणी ज्या हिंदूंना कपडे काढून तपासून की हे हिंदू आहेत असं म्हणून ठार मारलं गेलं, तिथे देखील हे पक्षाचे सांगत होते की म्हणजे त्यांचे कुटुंबीय प्रत्यक्षदर्शी जे सांगतायत, इथे हे सांगतात की नाही अशा काही घटना घडल्याच नाहीत, अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्याच नाहीये. तेव्हा किती काळ तुम्ही अशा जिहादी लोकांना संरक्षण देणार, किती काळ ह्या जिहादी लोकांच्या संरक्षणासाठी त्यांच्या मागे राहणार? जर अशी परिस्थिती चालू राहिली तर प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आपण म्हणूया की स्त्री शक्ती आहे. या स्त्री शक्तीचं नेमकं रक्षण करणार कोण? आणि त्यामुळे असं वाटतं की हा आजचा जो मुद्दा आहे हा अतिशय गंभीर आहे. कारण एक सामान्य गोष्ट असायची की शाळा कॉलेज किंवा बाकी सगळ्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट असायची की बाबा ह्या ठिकाणी आपली मुलगी सुरक्षित आहे का? परंतु आज कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाऊन देखील ती सुरक्षित नाही असं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की आज अनेक लहान शहरांमधून गावांमधून म्हणजे विशेष करून पुण्याचा हिंजवडी पार्क असेल किंवा अतिशय भागातून आपले आई वडील जे आहेत अगदी त्यांना मेहनतीने शेती विकून इंजिनियर बनवतात, MCA BCA वगैरे करतात आणि त्या मुली त्या ठिकाणी नोकरीला जातात आणि तिथे त्या मुळातच साध्या असतात आणि त्यांच्याकडे अशा प्रकारचं शोषण जर करण्याच्या दृष्टीने बघितलं जात असेल तर हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या मुद्द्याचा सरकारने सुद्धा पाठपुरावा करायला पाहिजे. हिंदुत्ववादी संघटना ज्या आमच्यासारख्या आहेत तर आम्ही निश्चितपणे हा मुद्दा सोडणार नाही आहोत. तर हा जो मुद्दा आहे, मात्र हे सगळं करत असताना अनेक वर्ष आम्ही भारतातलं लव्ह जिहादचं पहिलं पुस्तक मी लिहिलं 2006 साली.
माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आणि तेव्हापासून मी आजपर्यंत हेच सांगतोय की म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की आपला धर्म हा आपण सांगितला पाहिजे. जे आपल्याला सतत सेक्युलर वाद्यांकडून सांगितलं जातंय की आपलं कॉन्स्टिट्यूशन सेक्युलर आहे, तर माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की संविधान हे राज्यव्यवस्था चालवण्यासाठी आहे, तुमची वैयक्तिक श्रद्धा ठरवण्यासाठी नाही. संविधानाचं आर्टिकल 14 आणि 15 तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य देतं. त्यामुळे स्वतःला सेक्युलर मानू नका. आपली संविधान आणि जी प्रक्रिया आहे, सरकारची प्रक्रिया ती सेक्युलर असली पाहिजे. पण प्रत्यक्षात सेक्युलर सरकार हिंदूंची मंदिरं ताब्यात घेत आहे, सेक्युलर सरकार हज यात्रेला अनुदान देत आहे. म्हणजे सेक्युलर सरकार मायनॉरिटीच्या दृष्टीने वागतंय आणि सामान्य हिंदू हा मात्र नाही, सर्व धर्म समभाव आहे, सगळे धर्म समान आहेत. मग सगळे धर्म समान जर आहेत असं जर तुम्ही तुमच्या मुलींना शिकवणार असाल तर हे अशा प्रकारच्या घटना निश्चितपणे होत राहणार आणि वाढत राहणार. सर, तुम्ही आता सांगितलं की अशा प्रकारच्या घटना सातत्याने होत आहेत आणि हिंदूंना सातत्याने एक गोष्ट बिंबवली जाते मनावरती की तुम्ही सेक्युलर आहात आणि त्याच्याबद्दल कायम त्यांना त्याच्यामध्ये त्या गुंगीतच ठेवलं जातं. मुळात मला प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपण जी लव्ह जिहादची, तुम्ही लव्ह जिहाद वरती पहिलं पुस्तक घेऊन हे प्रकरण प्रकाशात आणणारे पहिले व्यक्ती तुम्ही आहात. तर हे लव्ह जिहादचं आतापर्यंत जी प्रकरणं बघितली त्याच्यामध्ये एक मोडस ऑपरंडी दिसत होते की काही गावातल्या असतील, त्याच्यानंतर शहरातल्या काही मुली असतील, त्यांना फिटवणं आणि अशा पद्धतीने करणं. परंतु या प्रकरणामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने हे सगळं प्रकरण घडवलं गेलंय. नाशिकच्या बद्दल आपण बोलतोय ते कसं घडवलं गेलं आणि कशा पद्धतीने त्या मुलींवरती आणि त्या मुलावरती सुद्धा कशा पद्धतीने बळजबरी केली गेली, आपलं याच्याबद्दल निरीक्षण काय? मला असं वाटतं की हा मुद्दा म्हणजे नाशिककडे आपण थोडस नंतर येऊ, कारण ह्या दृष्टीने आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे जिहादी साप आहेत, हे जिहादी साप सगळीकडे वाट आणि त्यांची संधी बघत थांबलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी ते आहेत. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं मुद्दाम देऊ इच्छितो. केरळमध्ये जेव्हा लव्ह जिहाद उघडकीला आलं, किंवा असं आपण म्हणूया की केरळच्या उच्च न्यायालयाचे जे जस्टिस टी के शंकरन आहेत की ज्यांनी पहिल्यांदा लव्ह जिहाद हा शब्द आपल्या जजमेंटमध्ये वापरला, त्या ठिकाणी देखील हीच गोष्ट लक्षात आलेली. आयटी कंपनी नसेल परंतु केरळमध्ये त्या काळामध्ये एक ज्याला बीपीओ किंवा कॉल सेंटर म्हटलं जायचं, तर ह्या कॉल सेंटरचा वापर लव्ह जिहादसाठी केला जात होता आणि त्या ठिकाणी बऱ्याच मुलींना त्यांनी तिथे ह्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे कॉल सेंटर आहेत, कारण कॉल सेंटरची एकच आवश्यकता असायची, 10वी पास पाहिजे आणि उत्तम इंग्रजी आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अमेरिकेतून बोलतायत ह्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता, संवाद साधू शकता, आणि ती कला त्या ठिकाणी शिकवली जायची. आणि ह्या कॉल सेंटरच्या माध्यमातून सगळा भाग चालू होता. त्यानंतर मी मुद्दाम नाव घ्यायचं टाळेन, कारण हल्ली मी बघितलंय की ह्या सगळ्या गोष्टींवरती आता लवकर कायदेशीर कारवाई करण्याचा भाग जो आहे, मग एकतर चुका करायच्या आणि नंतर आपलं नाव आलं म्हणून कायदेशीर कारवाई करायची. एक भारतातला केरळी व्यक्ती की जो आज सौदीमध्ये जाऊन किंवा दुबईमध्ये जाऊन प्रचंड मोठं मॉलचं साम्राज्य उभं केलेलं आहे. ह्याचे जे मॉल आहेत, याचे केरळ राज्यापासून आता लखनौ पर्यंत मॉल उभे राहिलेले आहेत. प्रचंड मोठमोठे मॉल आहेत. ह्या मॉल बाबतीमध्ये तुम्ही माहिती घ्या, त्या मॉलमध्ये म्हणजे लखनौच्या ठिकाणी तिथे नमाज पडला जात होता मॉलच्या आतमध्ये, तो हिंदुत्ववाद्यांनी जाऊन बंद पाडला. आणि त्या ठिकाणी आवर्जून जर लक्षात घेतलं तर कर्मचारी, पुरुष कर्मचारी सगळे मुस्लिम असतात आणि महिला कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी जी निवड केली जाते ती सगळ्या हिंदू मुलींची निवड केली जाते. ह्या मॉलचं नावच लव्ह जिहाद मॉल आहे, परंतु ह्या दृष्टिकोनातून कधीही आपल्याकडे विशेष पद्धतीने, म्हणजे जसं हे केरळच्या संदर्भात किंवा बाकीच्या ठिकाणी देखील चालू आहे, तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे नाशिकच्या कमिशनरने ह्या संदर्भामध्ये रुची घेतली, स्वतः एवढं धाडस करून त्यांनी की पुरावे शोधायला पाहिजेत ह्या दृष्टीने जे प्रयत्न केले, तर अशा पद्धतीने झालेलं नाही. केरळमधलीच एक सोन्याची दागिने विकणारी एक चेन आहे आणि ती पण आता मल्टीनॅशनल कंपनी झालेली आहे. सगळीकडे त्याचे सोन्याच्या दागिने, आमच्या बॉलिवूडच्या बऱ्याच ऍक्ट्रेस त्याची जाहिरात करत असतात. ह्या कंपनीतून आम्हाला मेल आलेले आहेत की आमच्या कंपनीमध्ये मुस्लिम ओनर आहेत, सगळे पुरुष मुस्लिम आहेत आणि आमच्यावरती दबाव आणला जातो. त्या ठिकाणी टिकली लावण्यापासून प्रत्येक, कारण का कॉर्पोरेट आहोत आपण, त्यामुळे तुम्ही धर्म या ठिकाणी दाखवायचा नाही.
म्हणजे यांनी जाळीदार टोप्या घालायच्या, यांनी त्या ठिकाणी रोजे ठेवायचे, नमाज पढायचे, हिंदू देवतांची टिंगल टवाळी करायची, हे सगळं कॉर्पोरेटमध्ये चालणार आहे. परंतु तुम्ही केवळ हिंदू मुलींनी टिकली लावली की यांचं कॉर्पोरेट विश्व लगेच धोक्यामध्ये येतं. तर अशा प्रकारची गोष्ट ह्या मॉलच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येते. तिसरं, आपल्याकडची सगळ्यात कंपनी आहे सिप्ला. सिप्लाच्या आत्ताच्या कंपनीच्या ओनरचं नाव तुम्ही घ्या आणि सिप्लाचे मूळ जे संस्थापक आहेत हमीद, तर हे संस्थापक जे आहेत ते पारसी होते. त्या पारसी व्यापाऱ्याच्या मुलीला कशा पद्धतीने प्रेमामध्ये अडकवून सिप्लावरती कशा पद्धतीने आज वर्चस्व निर्माण केलेलं आहे, हा देखील इतिहास तुम्ही समजून घ्या. तेव्हा ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर कॉर्पोरेट जगामध्ये आज नाशिकमध्ये उघड झालेली घटना ही पहिल्यांदा झाली आहे असं मला वाटत नाही. तर ह्या सगळ्या घटना घडतच होत्या. तुम्ही बॉलिवूडचं उदाहरण घ्या. बॉलिवूड एक कॉर्पोरेट असल्यासारखंच आहे. बॉलिवूड मधले सगळे खान आणि हे जे आहेत तर ह्यांच्या सगळ्यांच्या पत्नी कोण आहेत नेमक्या? यांना मुस्लिम मुली मिळत नाहीत का? आणि जर समजा तसं आहे तर मी तुम्हाला सांगतो की कुराणमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्ही एखाद्या सुंदर काफिर मुलीशी लग्न किंवा निकाह करण्यापेक्षा स्वधर्मातली म्हणजे स्वपंथातली स्वमजहबातली तुम्ही दासी सुद्धा जरी निवडून तिच्याशी विवाह किंवा निकाह केला सुद्धा तो चांगला आहे, परंतु काफिर स्त्रीला आपल्या जवळ करू नका, हे कुराणमध्ये लिहिलेलं आहे. आणि असं असताना मग ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होतात कशा नेमक्या? हा अबू आझमी तर मुंबईमध्ये सतत सांगतो की आमच्या कुराणमध्ये अशा प्रकारे दुसऱ्या धर्मातल्या मुलीबरोबर लग्नच करायला परवानगी नाही. परंतु त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की हे परवानगी का नाही याचं कारण ते पहिल्यांदा धर्मांतर करतात आणि मग निकाह करतात. त्यामुळे पहिल्यांदा त्या मुलीला आपल्या इस्लाममध्ये आणायचं आणि मग नंतर तिचं शोषण करायचं, ही यांची पद्धती आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे त्यांना बळ मिळत होतं. मी जी कंपनी ज्या ठिकाणी ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हे सगळं घडलं त्या कंपनीच्या संदर्भात माझ्याकडे जवळपास 2 ते 3 वेळा तक्रारी आल्या होत्या की ही जी कंपनी स्वतःला सेक्युलरवादी म्हणवते किंवा तिची जे सगळी मॅनेजमेंट टीम आहे ती स्वतःला फार मोठी सेक्युलरवादी समजते आणि ह्या ठिकाणी मुसलमानांना विशेष करून टीम लीडर्स सगळ्या ठिकाणी बनवलं जातं आणि त्या ठिकाणी सेक्युलर, आम्ही सेक्युलर आहोत म्हणजे मायनॉरिटीला आम्ही कसं मोठ्या पदावरती ठेवतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र तिथे चालू होतं आणि त्यातून मग आपल्या लोकांची भरती कशी करायची, म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघतो की सगळ्या मुस्लिम वसाहतींमध्ये आपल्याला दिसतं की बांगलादेशी रोहिंग्या आरामात येऊन बसलेले आहेत. एकाही स्थानिक मुसलमानाला त्याचं तक्रार नसते, त्याची कंप्लेंट नसते. कारण का आपला जो उम्मा आहे की आपला जातभाई आला तर आपल्याला काही समस्या नाहीये. तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपल्या लोकांची भरती कशी करायची ह्या दृष्टीने प्रयत्न. त्यामुळे हिंदू जे काम करणारे आहेत कर्मचारी त्यांचा छळ करायचा, त्यांना वाईट पद्धतीने बोलायचं, मुलींना म्हणजे अश्लील शेरेबाजी करायची, त्यांना छळायचं आणि मग दुसरीकडे त्यांना आपल्या मजहबमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना दावत देणं म्हणतात ह्याला. तर ह्या गोष्टी करायच्या. तर हे सगळं जे आहे हे सगळं घडत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की आपल्याकडे सगळीकडेच तुम्ही कुठल्याही कंपनीत गेलात, हॉस्पिटलमध्ये गेलात, सार्वजनिक ठिकाणी कुठे गेलात तिथे बोर्ड असतो विशाखा समिती आणि ही महिलांची समिती असते. कुठे गेली विशाखा समिती? काय केलं त्या विशाखा समितीने? आणि ह्या सगळ्या गोष्टींचा कॉग्निजन्स का वेळीच घेतला गेला नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून जे शोषण आणि ज्या गोष्टी चालू आहेत तर त्याला कंपनीचं मॅनेजमेंट सुद्धा तितकंच जबाबदार आहे. तुम्ही केवळ HR ला अरेस्ट करून चालणार नाही, तर इतक्या कमी कालावधीमध्ये त्यांना टीम लीडर्स का बनवलं, कुठल्या पॉलिसीतून बनवलं? आणि अशाच प्रकारे ह्याच मल्टीनॅशनल कंपनीचे ऑफिसेस तुम्हाला मुंबईत बोरिवलीला आहे, तुम्हाला महापेला आहे, पुण्याला हिंजवडीला आहे. त्या ठिकाणी तुम्ही नोटीस पाठवली का, विचारलं का की बाबा अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे घडतायत का त्या ठिकाणी? नाहीतर मग या विशाखा समित्या बनवा आणि हे सगळं करा, याला काय अर्थच नाही राहणार याच्यामध्ये. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रामध्ये आपण लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा करायचा सरकारचा प्रयत्न आहे आणि असं असताना एवढं उघडपणे जर ह्या गोष्टी चालू असतील तर त्याला नेमकं काय म्हणणार? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या दृष्टीने मुलींनी सुद्धा आता म्हणजे आपण 21व्या शतकाच्या पुढे चाललेलो आहोत आणि अशा परिस्थितीत
आपण घाबरून आणि हे न करता रणरागिणी म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि जर आपल्यावरती अन्याय होतो तर त्याची वाचा फोडली पाहिजे. अशा काहीतरी कोणाच्या तरी दबावाला किंवा गुंडगिरीला हे करून बळी पडून थांबता कामा नये, या दृष्टीने सुद्धा त्यांना शिकवण्याची आवश्यकता आहे. सर, मला तुमच्या संपूर्ण विवेचनातनं आता दोन महत्वाचे प्रश्न येतात. एक तर तुम्ही त्या कंपनीच्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं, त्या तक्रारी येत होत्या, विशाखा समितीवर, या सगळ्यांचे उल्लेख तुम्ही केले. परंतु या सगळ्या घटनांमध्ये आता जे पीडितांची जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये त्या पीडितांनी याच्याबद्दल कंपनी प्रशासनाकडे तक्रार केल्या होत्या, परंतु त्याची दखलच घेतली गेली नाही. मग कंपनी प्रशासन सुद्धा इथपर्यंत पोखरले जाण्या इतपत या जिहाद्यांची मदत गेली आहे का, हा अर्थ याच्यातनं निघतो का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की सातत्याने आता सुद्धा या सगळ्या प्रकरणात, एवढे मोठं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा या लोकांच्या बाजूनेच बोलणारे लोक आपल्याला बघायला मिळतात, पुन्हा एकदा सातत्याने बघायला मिळतात. हे कशामुळे निघतं आणि ह्यांचं नेमकं हेतू काय, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं की त्या प्रत्येक ठिकाणी सरकारने विशाखा समिती स्थापन करून त्यामध्ये तक्रारी दाखल करायला सांगितलंय, परंतु तिथे तक्रार दाखल करून देखील जर न्याय मिळाला नसेल किंवा त्यांची तक्रार दडपण्याचा प्रयत्न झालेला असेल, तर म्हणून मी म्हटलं की ह्या कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला सुद्धा चौकशीला बोलवलं पाहिजे. त्यांना देखील या दृष्टिकोनातून कुठेतरी यासाठी कारवाईसाठी जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा मॅनेजमेंटच्या हे लक्षात येईल की बाबा आपल्याला सुद्धा यामध्ये जबाबदार धरलं जात आहे, त्याच वेळी हे लक्षात येईल. कारण म्हणजे आज जे काही या दृष्टिकोनातून सेक्युलरवादी जी सगळी या सगळ्या आयटी कंपनीज आणि वगैरे ज्या आहेत, तर त्या सगळ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्यांच्या मेलमध्ये तुम्ही धर्माचा उल्लेख करू नये, तुम्ही सणांचं मेसेज शुभेच्छा देत असताना सुद्धा धर्माचा उल्लेख करू नये वगैरे खूप अनेक गोष्टी घातल्या जात असतात. आणि असं सगळं असताना जर त्या ठिकाणी एखाद्या मुलीचं शोषण होतंय किंवा म्हणजे तिचं फसवणूक केली जाते आणि ती जर तक्रार घेऊन येते आणि तिच्या तक्रारीवरती दखल घेतली जात नसेल तर अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या जिहादी लोकांचं ज्यांनी जे पोखरलेलं आहे ते बऱ्याच प्रमाणात करले, किंवा दुसरी गोष्ट की हिंदुत्ववादी सरकारची भीतीच राहिलेली नाहीये. म्हणजे आम्ही कॉर्पोरेट आहोत आणि आम्ही कारण ह्याच कंपन्या जर आपण बघितलं तर आज मोठमोठ्या माध्यमांना करोडो रुपयांच्या जाहिराती देत असतात. सरकारला निवडणूक लढवण्यासाठीचा जो निधी असतो तो हजारो करोडचा निधी देत असतात आणि त्यामुळे त्या कंपन्या असा विचार करतात की आम्हाला कोणीच हात लावू शकणार नाही. तर अशा पद्धतीची कुठेतरी त्यांची भावना झालेली असते आणि त्यामुळे त्यातून त्या मॅनेजमेंटला असं वाटत असतं की वी आर अनटचेबल, आम्हाला कोणी स्पर्श करू शकत नाही, आम्ही सुरक्षित आहोत. आणि त्यातून ही त्यांची भावना त्यातून आपल्याला लक्षात येते. मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये ह्या उदाहरणातून सरकारने अजून पुढे जाऊन प्रयत्न करायला हवेत आणि अन्य ठिकाणी देखील अशा प्रकारे कुठे घडतंय का ह्या बाबतीमध्ये तक्रारी मागवून घेतल्या पाहिजे. आणि एक असा म्हणजे केवळ कंपनी पुरतच मर्यादित न ठेवता तुम्ही ऑनलाईन एक तक्रार करण्याची सुविधा केली पाहिजे की बाबा कंपनीतल्या विशाखा समितीने जर आमची तक्रार ऐकली नाही तर ह्या अँटी लव्ह जिहाद कायद्यामध्ये एक तरतूद केली पाहिजे की त्याच्यामध्ये एक नंबर असला पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही सहजपणे तक्रार दाखल करू शकता. तुमचं नाव जे आहे ते सरकारकडे गोपनीय राहील आणि त्यातून अशा प्रकारच्या गोष्टी उघडकीला येऊ शकतील. तर अशा प्रकारचा भाग जो आहे तर तो मला वाटतं की करणं आवश्यक आहे. म्हणजे असे जे दुर्लक्षित केले जातात किंवा ह्या ज्या गोष्टी दडपल्या जातात त्या दडपता येणार नाहीत आणि बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांना जी काही सवलत मिळते तर अशा प्रकारची सवलत मिळणार नाही. जगभरात सगळीकडेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निदर्शनास येतात. म्हणजे इंग्लंडमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ग्रूमिंग गँग्स आहेत किंवा युरोपमध्ये बाकीच्या ठिकाणी रोमिओ जिहाद आहे. तर याच्याविषयी विशेष करून मला जर असं वाटतं की पहिल्यांदा सर इयान ब्लेअर म्हणून लंडनचे पोलीस कमिशनर होते की ज्यांनी हे उघडपणे सांगितलं होतं की अशा प्रकारच्या ग्रूमिंग गँग्स आणि रोमिओ जिहादी हे आमच्या देशात आलेले आहेत, हे पाकिस्तानी मूळ वंशाचे आहेत आणि हे ख्रिश्चन आणि हिंदू मुलींच्या मागे विशेष करून त्यांना षडयंत्रात फसवण्याचा प्रयत्न करतायत. आणि ज्या पालकांना अशा प्रकारे आपल्या मुलीच्या बाबतीत चिंता वाटत असेल किंवा तिच्या बाबतीत असं घडतंय असं वाटत असेल
तर तुम्ही मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधू शकता. मला असं वाटतं की आपण या ब्रिटनची राज्यव्यवस्था आपण घेतली, आपण त्यांच्या पद्धतीने सगळी व्यवस्था स्वीकारली, पण लंडनच्या पोलीस कमिशनरने जाहीरपणे लव्ह जिहाद आमच्याकडे चालू आहे आणि हा 2 कम्युनिटीच्या विरुद्ध चालू आहे, एक विशिष्ट कम्युनिटी करते, हे जाहीरपणे सांगायचं धाडस दाखवलं. मला आजही प्रश्न पडलाय की भारतातला एकही आजपर्यंत IPS अधिकारी या विषयावरती जाहीरपणे बोलू शकलेला नाही. जेव्हा तो वर्दीत असो, रिटायर्ड झाल्यानंतर सगळे चॅनेलवरती येतात आणि हे असं होतं, ते तसं होतं, मग काय आम्ही असं केलं तसं केलं वगैरे. अरे पण तुम्ही युनिफॉर्म मध्ये असता त्यावेळी का नाही बोलू शकत? मग तेव्हा सेक्युलर राहायचं आणि मग रिटायर्ड झाल्यानंतर सगळ्या चॅनेलवरती जाऊन बोलायचं आम्ही ह्या गोष्टी केल्या, ह्या केल्या. ह्याला काय अर्थ आहे? त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांचं या निमित्ताने विशेष अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी किमान कॉग्निजन्स घेऊन ही गोष्ट उघडकीला आणली आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली. सर, तुम्ही आता हे सगळं सांगितलं आणि याच्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की प्रशासन याच्याबद्दल खुलेपणाने का बोलत नाही. प्रशासन त्याच्यावर तक्रारी करतंय, त्याच्या चौकशी करतंय, त्याबद्दल आता उपाययोजना करेल, धर्मांतरण विरोधी कायदा सुद्धा आलेला आहे. पण हे सगळं प्रशासनाच्या पातळीवरती होतच राहील. परंतु कायमच एक प्रश्न पडतो की सामान्य हिंदू ह्याच्यामधनं कसे वाचतील? त्यांनी ह्याच्यावरनं वाचायचं कसं? कारण ते सगळ्यात जास्त बळी पडणारे ते लोक आहेत. त्यामुळे त्यांनी वाचायचं कसं आणि त्यांनी त्यांच्या मागे खंबीरपणे आपण कशा पद्धतीने उभे आहोत ते त्याबद्दल आम्हाला सांगा. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीच्या बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या सेक्युलर वादामुळे एक वेगळ्या प्रकारची भावना, म्हणजे ही लेफ्टिस्ट एक नॅरेटिव्ह क्रिएट केलं गेलं की हिंदू समाज हा पॅट्रिआर्कल म्हणजे पितृसत्ताक पद्धती पुरस्कार करणारा हा समाज आहे किंवा ह्या ठिकाणी महिलांना जे आहे तर ते बंधनामध्ये ठेवलं जातं, महिलांना पुरेसे अधिकार ह्या ठिकाणी नाहीयेत. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मुंबई शहर किंवा आपल्याकडची जी शहरं आहेत त्याच्यापेक्षा आधुनिक शहरं आता कुठे असणार आहेत. तेव्हा इतकं प्रचंड स्वातंत्र्य आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की मुली इंजिनिअरिंग शिकतायत, कॉर्पोरेट जगतामध्ये जात आहेत, कॉर्पोरेट जगताच्या प्रमुख होत आहेत. आज आपण बघतोय की इंदिरा नुई ही पेप्सिको कंपनीच्या प्रमुख झाल्या. म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या पदापर्यंत त्या जात आहेत आणि हे सगळं आपल्याकडे होत आहे, आपल्या परंपरेमध्ये होतंय. मला दाखवा की एक मुस्लिम मुलगी की जी हिजाब न घालता कामावरती येते, हिजाब न घालता ती स्वातंत्र्य नाही, माझं हे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ती बोलण्याचं धाडस करते किंवा ती ह्या दृष्टिकोनातून शिक्षण घेण्याचं, म्हणजे त्यांना मदरशातच शिकलं पाहिजे, त्यांनी सामान्य शिक्षण घेऊच नाही, अशा प्रकारचं ह्या ठिकाणी वातावरण असताना एक जे हिंदू धर्मावरती अशा प्रकारचा आरोप केला जातो, नॅरेटिव्ह क्रिएट केलं जातं आणि मग त्यातून असं वाटायला लागतं की नाही, हिंदू धर्मामध्ये म्हणजे स्त्री स्वातंत्र्य नाहीच आहे. आणि मग ते स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? तर ते स्त्री स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही अशा कॉर्पोरेट जगतामध्ये जा, मोठ्या ह्याच्यामध्ये राहा, हातामध्ये तुम्ही 15-20 रुपयाची ती मोर नावाची सिगरेट घ्या आणि मग तुम्ही दुसऱ्या हातात बिअरचा ग्लास असला म्हणजे तुम्ही स्त्री स्वातंत्र्य साध्य केलं. याला कसं स्त्री स्वातंत्र्य म्हणणार आहोत आपण याच्यामध्ये? त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दृष्टीने जे आपल्या धर्माचं जे तत्व आहे, आपल्या धर्माच्या संदर्भातलं जे महत्वाची गोष्ट, आज जगातले सगळे उदाहरणं बघा. सिल्वेस्टर स्टॅलन भारतामध्ये येऊन गंगा नदीच्या किनारी उपासना करतो, तो विल स्मिथ येऊन भारतामधल्या गंगा नदीमध्ये खूप पवित्रता जाणवते, हरिद्वार ऋषिकेशला त्या ठिकाणी येऊन तो राहतो. जुलिया रॉबर्ट्स नीम करोली बाबांचं शिष्यत्व स्वीकारते. ही सगळी उदाहरणं का नाही आम्ही दाखवत आहोत आमच्या मुलींकडे की बाबा आपला धर्म हा बाकीच्यांसारखा काही प्रतिगामी नाहीये आणि हा जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य पण आहे, पण योग्य प्रकारची काळजी पण त्यामध्ये घेतली पाहिजे. आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, म्हणजे हे जे काही टिंगल-टवाळ्या करतात त्याला उत्तर देण्याचं धाडस आलं पाहिजे. आणि म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की केरला स्टोरी 1 आणि 2 ह्या दोन्ही सिनेमा आवर्जून जर बघितले तर त्यामध्ये एक उल्लेख असा येतो की जी मुलगी कालपर्यंत आपला म्हणजे काय म्हणतो त्याला जीन्स आणि हे सगळं मध्ये राहते आणि धर्माचं, हिंदू धर्माची एकही गोष्ट करायला तयार नसते, ती इस्लाममध्ये गेल्यानंतर लगेच हिजाब घालायला लागते, 5 वेळा नमाज पढायला लागते. याचं कारण ती सांगते की नाही, मला तुम्ही हिंदू असताना काहीच सांगितलं नाही आपल्या धर्माविषयी
आणि मी तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला सतत फक्त धर्माच्याच विषयी सांगितलं की स्वर्ग कोणाला मिळणार आहे, हूर कोणाला मिळणार आहे, जन्नत कशासाठी बनवलेली आहे. म्हणजे कुठेतरी आपणच आपला धर्म हा सांगायला पडतो आहोत असं मला वाटतं. आणि ह्या दृष्टीने आम्ही ठिकठिकाणी धर्म शिक्षण वर्ग घेण्याचा प्रयत्न करतो, मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही काही एका संघटनेची जबाबदारी नाहीये. तर हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपली मुलगी ही ह्या सर्व धर्म समभावाच्या आणि लेफ्टिस्ट नॅरेटिव्हच्या नादाला लागून जर अशा कुठल्या तरी घाणीमध्ये अडकू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण निश्चितपणे आपला धर्म काय, आपली परंपरा काय हे सांगायला पाहिजे. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सावरकरांपर्यंत इतके प्रखर राष्ट्रभक्त झालेले आहेत, त्यांचा इतिहास सांगायला पाहिजे. आपल्याकडे अनेक देवता आहेत. मला तर असं वाटतं की आपल्याला पॅट्रिआर्कल सोसायटी जे म्हटलं जातं, अरे जगामध्ये कुठल्या पंथामध्ये स्त्री देवता आहे तुम्ही दाखवा. आमच्याकडे अगदी विद्येची देवता सुद्धा सरस्वतीच आहे. आमच्याकडे संपत्तीची देवता, धनाची देवता सुद्धा लक्ष्मीच आहे. आमच्याकडे वीरता किंवा ज्याला आपण शौर्याची देवता म्हणतो ती दुर्गा आणि काली आहे. म्हणजे जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जिथे स्त्री देवतांचा आपण सन्मान करतो तिथे आपल्याला अशा प्रकारच्या न्यूनगंडामध्ये का ठेवलं जातं. तर ह्या दृष्टिकोनातून हा भाग अतिशय महत्वाचा आहे सांगणं. आणि ह्याच्याबरोबर आपल्या मुलींबरोबर मोकळेपणाने संवाद केला पाहिजे. झालं तर निश्चितपणे कुठल्याही मुलीला विशाखा कमिटीकडे जाण्यापेक्षा आपल्या आईला, वडिलांना, भावाला सहजपणे सांगणं शक्य होईल की बाबा मी ज्या कंपनीत जाते, ज्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये जाते तिथे अशा गोष्टी चालू आहेत आणि निश्चितपणे त्यांना त्यातून मार्ग मिळू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं सरकार कायदे बनवेल, कायदे जरी असले तरी सुद्धा कायदे काही सगळ्यांना सर्व काळ येऊन मदत करू शकत नाहीत. त्यामुळे आपण जागृत राहणं, आपल्या परिवाराला आपण संवाद साधत सांगत राहणं आणि त्यातून आपण आपलं जागृतपणे राहून आपल्या धर्म आणि आपल्या आपण काय कोणावर टीका करतो आहोत किंवा आपण कोणाच्या विरोधात बोलतो असं नाही, पण किंवा स्वधर्माचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, बजाजी निंबाळकरांनी, नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश दिला तर त्या ठिकाणी हा प्रश्न कुठे येतो. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याची कुठेही आपण न्यूनगंड बाळगता कामा नये. जर हे केलं तर मला वाटतं निश्चितपणे हा भाग पुढे जाऊ शकेल. धन्यवाद रमेश सर, तुम्ही आम्हाला आज अतिशय महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा केली. आपण सातत्याने याच्या पुढे अजून विषयांवरती चर्चा करू, पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत याबद्दल हिंदुस्तान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. तर हे होते रमेश शिंदे सर. त्यांनी आपल्याला आज जे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाचा पाळमुळा म्हणजे मुळाशी जाण्याचा आपण आज प्रयत्न केला. ह्याची पाळमुळं खणून त्याच्यामध्ये खरे गुन्हेगार बाहेर येतील, त्यांना शिक्षा होईल, हे सगळं प्रशासनाचं काम आहे. परंतु आज एक हिंदू म्हणून आपण सगळेजण एकत्र येणं आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्या धर्माबद्दल सातत्याने चिकित्सा करून त्याच्याबरोबर चर्चा करून त्याच्याबद्दलची जागृती वाढवणं ही आज काळाची गरज आहे. ही गरज त्यांनी अधोरेखित केली आणि त्यांनी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून या सगळ्याचं भयानक प्रकरण चालू आहे बाहेर आपल्या त्याबद्दल थोडं सावधान करण्याचा किंवा सावध करण्याचा आपल्याला प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.